माझ्या दिवसाची सुरुवात होते ते नारायणाचं नाव घेऊन आणि माझ्या मनूचा गोड असा चेहरा पाहून. तर सर्वात आधी उठल्या उठल्या मी सगळे घरं वगैरे स्वच्छ झाडून घेते आणि त्यानंतर माझ्या दिवसाच्या कामांची सुरुवात करते. आज पुण्यामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे सकाळी 6-6:30 वाजले असूनही अंधारच होता. त्यामुळे लाईट लावून मी सर्वात आधी घरं झाडण्यास सुरुवात केली. तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम. मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. घरांमध्ये स्वच्छ झाडू मारल्यानंतर मी माझ्या पुढील कामांना सुरुवात केली. रोज सकाळी मी स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटाचा वेळ काढते, ज्यामध्ये मला होईल तितकी मी एक्सरसाइज करते. यदा कदाचित मला एक्सरसाइज नाहीच जमली तर 15 ते 20 मिनिटं मी फक्त चालूनही येते. त्यानंतर लगेचच आंघोळ करून सूर्यनारायणाला जल अर्पण करते. सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर मी 1 ग्लासभर पाणी पिते. त्यात मी IMCचं ॲलो डायजेस्ट नावाचं लिक्विड टाकते. या प्रोडक्टमुळे माझी डायजेस्टिव्ह सिस्टम बऱ्यापैकी सुधारली आहे. यामध्ये ओवा, कापूर, निलगिरी तेल अशा भरपूर नैसर्गिक घटकांचा समावेश आहे. याने माझ्या शरीराला भरपूर पोषण मिळतं. 1 ग्लासभर पाण्यामध्ये 5 ते 6 थेंब या लिक्विडचे घ्यायचे आहेत आणि सकाळी सकाळी हे लिक्विड घ्यायचं आहे. तुम्ही इव्हिनिंगलाही हे लिक्विड घेऊ शकता. नंतर शिवांश उठला आणि शिवांश सोबत थोडीशी मस्ती केली. त्याला उठल्या उठल्या थोडंसं प्रेमानं बोलावं लागतं. माझ्या मते प्रत्येक लहान मुलाला त्याची आई अशाच पद्धतीनं उठवत असेल. माझा शिवांश अशा पद्धतीने उठल्यानंतर त्याचा दिवस आनंदाने जातो आणि माझाही दिवस खूप आनंदाने जातो. रात्रीच त्याला मी विचारून ठेवते की उद्या तुला टिफिनला काय हवं आहे. त्याचा सगळ्यात आवडतीचा पदार्थ म्हणजे तांदळाच्या पिठाचा डोसा. त्याच्या भाषेत हा तांदळाच्या पिठाचा डोसाच आहे, पण याचं खरं नाव तांदळाचे घावणे. कुठे कुठे याला तांदळाचे चिलेही म्हणतात. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तांदळाच्या पिठामध्ये फक्त मीठ टाकून एकदम पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हे बॅटर 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवून घ्यायचं आहे. बॅटर बनवून झाल्यानंतर मी हे बॅटर सेट होण्यासाठी ठेवलं आणि मग शिवांशला सकाळी सकाळी दात घासण्याचा भरपूर कंटाळा येतो. तो सहजासहजी लवकर दात घासत नाही. दात वगैरे घासून झालं की मग मी त्याची आंघोळ वगैरे करून देते. आंघोळ करून झाली की मग त्याच्या शाळेची तयारीही करावी लागते. सर्वात अगोदर तर त्याला शाळेत जाण्यासाठी खूप विनवणी करावी लागते. तो अजून खूप छोटा आहे, त्यामुळे लवकर शाळेला जावंसं त्याला वाटत नाही. घरीच त्याला बसावं वाटतं. त्याच्या शाळेच्या शेजारी गजानन महाराजाचं मंदिर आहे, त्यामुळे तो आम्हाला प्रत्येकाला, जो कोणी त्याला सोडवायला जाईल त्या प्रत्येकाला सांगतो की आई तू पण गजानन महाराज मंदिराच्या मध्ये बस, पूजा कर. शिवांशचं थोडं आवरून झाल्यानंतर मी त्याला थोडासा नाश्ता वगैरे देते, ज्यामध्ये थोडेसे ड्राय फ्रुट्स आणि शेंगदाण्याचा लाडू वगैरे देते. तेवढंच खाल्ल्यानंतर तो शाळेला जातो. तर घावण्यासोबत खाण्यासाठी त्याला इकडे मी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे, ज्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, एखादी मिरची, जिरं आणि चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर शिवाय या चटणीला चवही येत नाही आणि शिवांशलाही ती आवडत नाही, म्हणून मी त्याच्या चटणीमध्ये कोथिंबीर टाकतेच. त्यानंतर ताव्यावरती अशा सोप्या पद्धतीनं घावणे तयार करून घ्यायचे आहेत आणि 10 मिनिटं ते दोन्ही बाजूंनी मस्त शेकून घ्यायचे आहेत. तुम्ही या घावण्यांना तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता, पण माझ्या शिवांशला इथं तेलातलेच घावणे आवडतात, म्हणून मी त्याच्यासाठी असे घावणे बनवून त्याला टिफिनमध्ये देत असते. हे घावणे आपल्याला दोन्ही बाजूंनी शेकायचे असतात, कारण हे लहान मुलांना द्यायचे असतात, म्हणून मी हे घावणे दोन्ही बाजूंनी शेकून घेते. घावणे शेकून झाल्यानंतर मी त्याचा टिफिन लगेचच पॅक करायला घेतला. तोपर्यंत शिवांशने त्याचा नाश्ताही उरकवला होता. एकीकडे घावणे आणि दुसरीकडे चहाही मी ठेवली होती. शिवांशच्या बाबांना आज फर्स्ट शिफ्ट होती, म्हणून त्यांना सकाळी सकाळी मी ब्लॅक टी देते. मी स्वतःही ब्लॅक टीच पिते, कारण मला दुधाची चहा बिलकुल आवडत नाही. मग त्याचा टिफिन वगैरे पॅक करून मी त्याला स्कूलला सोडायला गेली. आज तो खरं तर आनंदाने स्कूलला जायला निघाला. नेहमी
त्याची रडगाणे चालूच असतात की मला आज स्कूलला नाही जायचं आई, मला आज स्कूलला नाही जायचं. माझ्या मते प्रत्येक लहान मुलगा अशी नाटकं करतच असतो. मग आम्ही बाबांना बाय बाय केला आणि निघालो स्कूलला. स्कूलच्या शेजारीच गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि शिवांश बघा किती चांगल्या पद्धतीने महाराजांना नमस्कार करतोय. नमस्कार करून झाला की शिवांशने मलाही चांगल्या पद्धतीने बाय बाय केलं आणि तो त्याच्या क्लासरूम मध्ये गेला. अशा पद्धतीने माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि ही माझी मॉर्निंग रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ